सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय माहिती आयोग. पहिला हा क्वेश्चन आपण का घेतलाय? माहितीचा अधिकार कधी आला होता? 2005. 20 वर्ष झालेत. मी तुम्हाला सांगितलंय 5-5 वर्षाच्या टप्प्यामध्ये जे असते ते इम्पॉर्टंट असते, म्हणून आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. ओके. सो सेंट्रल इन्फॉर्मेशन जे आपल्याला एक्झामसाठी रिलेव्हन्स आहे तेच आपण क्वेश्चन घेतोय. अननेसेसरी आपला कोणताच क्वेश्चन नाहीये. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन जे या वर्षीची मेन झाल्यावर कळेल तुम्हाला, अरे हे तर झालं होतं आपलं. ओके. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन इज फेसिंग सेव्हरल इश्यूज इन इट्स इफेक्टिव्ह वर्किंग अनालाइज. केंद्रीय माहिती आयोगावर प्रश्न आहे आणि आरटीआयला 20 वर्ष झाले म्हणून आपण घेतोय. कार्यात अनेक अडचणी आहेत, त्याचे विश्लेषण करा. आता तुम्हाला अडचणी मेन तुम्हाला काय विचारलेल्या आहेत? अडचणी विचारल्या आहेत. प्रश्न किती मार्काचा आहे? 10. आता अडचणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस क्वेश्चन निगेटिव्ह सेन्समध्ये असेल तुम्हाला उपाय द्यावं लागतात. जेव्हा क्वेश्चनमध्ये एखादा जर प्रॉब्लेम दिलेला असेल, आता या ठिकाणी इश्यूज दिलेले आहेत, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की अडचणी आहेत, तर तुम्हाला सोल्युशन द्यावे लागतील, उपाययोजना द्यावे लागतील. 2 हेडिंग तर बनल्यातच ना तुमच्या. एक इश्यूची बनली आणि एक सोल्युशनची बनली. 10 मार्काचा प्रश्न आहे, 2 हेडिंग बनल्या, झालंय, तिथे संपला विषय. अननेसेसरी अजून हेडिंग बनवायची नाही. ओके. वैशिष्ट्य वगैरे लिहायचे नाही. मी पुन्हा पुन्हा का सांगतो वैशिष्ट्याचं? कारण मी कंटाळलोय आता पेपर तसले चेक करून. पहिला प्रश्न येते इंट्रोडक्शनच पहिले असते, अर्धा पेज तर इंट्रोडक्शन, त्यानंतर अर्धा पेज वैशिष्ट्य, गरजच नाहीये त्याची. मग उत्तर चालू ते सेकंड पेजवर. मग जे मार्क भेटतील, जे पूर्ण चांगलं उत्तर लिहिलं असतं तर 5 भेटले असते. सुरुवातच तुमची स्टार्टच 2.5 मार्कापासून आहे, 2.5 मार्कापासून. मग जे भेटतील ते 2.5 पैकीच भेटणार आहेत. जे काय 2, 2.25 जे भेटणार आहेत ते तेवढेच भेटतील. त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढेच. प्रॉब्लेम अँड सोल्युशन. पण सोल्युशन या ठिकाणी पाहिजे, कारण काय म्हटलंय? अनालाइज, विश्लेषण करा. यावेळेस चर्चा करा, विश्लेषण करा असे विचारलेलं असते. त्या ठिकाणी तुम्हाला एक अनदर आस्पेक्ट, नाण्याची दुसरी बाजू दाखवाच लागते, की ठीक आहे बाबा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, पण सोल्युशन तर द्यावं लागेल, कारण क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे. क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम असेल, सोल्युशन तर एक्झामिनरला पाहिजेच. तो एक्सपेक्टच करतोय तुमच्याकडून सोल्युशन. पूर्ण 10 मार्कासाठी प्रॉब्लेम्स लिहत बसायचे नाही. ओके. 2 ऍस्पेक्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. लोकस असंविधानिक संस्थामधून आलेला आहे आणि त्यानंतर केंद्रीय माहिती आयोग हा फोकस आहे. आता तुम्हाला लोकस आणि फोकस इझिली कळत असेल की सिलेबसच्या कोणत्या पार्टमधून आला आणि क्वेश्चनची काय डिमांड आहे, राईट? हे कधीच विसरायचं नाही, कारण तुम्ही लोकस आणि फोकस जर मिस केला तर मग सगळं मिस होऊन जाते. बऱ्याच वेळ तर सिलेबसमधून कुठून आलाय तेच कळत नाहीये, आलाय फक्त. ओके. ओके, जसा आलाय तसा डील करायला, तर ते आपल्याला करायचं नाही. तुम्हाला कळायला पाहिजे, त्यासाठी सिलेबस माहीत पाहिजे. सिलेबस आता कदाचित काहींना माहीत असेल, काहींना माहीत नसेल, पण सिलेबस नेहमी नेहमी तुम्ही नजरेखालून काढला की तो होता. मेन्सची जो सिलेबस आहे ना, त्याची एक प्रिंटच काढून ठेवा. ऑल टाइम तुमच्यासोबत ती प्रिंट असायला पाहिजे. ज्यावेळेस सपोज हे कधी तुम्हाला कामात पडते, क्लासमध्ये एखादी गोष्ट चालू आहे, तुम्हाला कळते, अच्छा हा पार्ट कव्हर होतोय. एखादा न्यूजपेपर वाचतात तुम्ही, तर न्यूजपेपर वाचताना एखादा पॉईंट येऊन जातो, मग तिथे तुम्ही ट्राय करा की हे आपल्या सिलेबस सोबत कुठे जमते का, कुठे अटॅच करू शकतो का याला सिलेबसला. तर तसा अभ्यास केला तर तुम्हाला करंट अफेअर्स मधला सुद्धा तुमचा आन्सर मध्ये ते ऍस्पेक्ट दिसायला चालू होऊन जातील. ओके. बेनिफिट होईल. इंट्रोडक्शन आपल्याला माहिती आहे, माहितीचा अधिकार कायदा हेच मेन. आता ज्यावेळेस अशा असंविधानिक संस्था असतात, ती जर कायद्याने स्थापना केलेली असेल, एक्सपेक्टेड असते इंट्रोडक्शन मध्ये कायदा दिसायला पाहिजे. आता माहिती आहे आपल्याला केंद्रीय माहिती आयोगाचा कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, माहितीचा अधिकाराचा कायदा आहे, त्यांनी याची स्थापना झालेली आहे. आयोगाचा मुख्य उद्देश काय? सार्वजनिक संस्थांकडून माहिती मिळवण्याचा अधिकार लोकांना सुनिश्चित करणे, जे आपल्याला कलम 19(1)(a) मध्ये आपल्याला दिसून येते. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ओके. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टनी बोललेलं आहे ऑलरेडी, राईट टू इन्फॉर्मेशन इज अंडर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आर्टिकल 19(1)(a) मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. अभिव्यक्तीचा अधिकार, त्यामध्येच तुम्हाला माहितीचा अधिकार सुद्धा आहे. तुम्ही कायदा पण सांगितला, कलम पण दिलंय. मग इंट्रोडक्शन चांगलं दिल्यानंतर तो कुठेच तुमचा एक्झामिनर मार्क काटू शकत नाही. त्याला कलम दिसले आणि कायदा पण दिसलेला आहे. ओके. फॅक्च्युअल झालंय. त्यानंतर तुम्ही काय लिहिणार आहे? तुम्हाला 2च गोष्टी विचारल्यात, बाबा अडचणी सांग काय आहे, आणि क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे सोल्युशन पण सांग, उपाययोजना पण सांग. ओके. याला तुम्ही इक्वल वेटेज देऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल नाही अडचणी जास्त लिहितो, ठीक आहे, 6:4 त्याच्यापेक्षा रेशो जास्त कमी करू नका. ओके. 7:3 चा रेशो नाही करायचा, यातले 7 आणि यातले 3, कारण विश्लेषण दिलेलं आहे. ओके. जर प्रश्न जर असा असतात की केंद्रीय माहिती आयोगाच्या कार्यामध्ये काम करण्यामध्ये अडचणी कोणत्या आहेत आणि क्वेश्चन मार्क, असा जर प्रश्न असता, विश्लेषण वगैरे काही नसतं, तर मग तुम्हाला उपाय डायरेक्ट कन्क्लुजन मध्ये लिहिले असते तरी चालले असते, किंवा 1-2 पॉईंट जरी लिहिले असते उपायाचे तरी सफिशियंट होते. ओके. कारण मेन तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन मार्क दिलाय त्यांनी, कोणत्या आहेत सांगा, बस. म्हणजे मेन तुमचं उत्तर तेच असतं की प्रॉब्लेम सांगायचे आहे. फक्त
आन्सर पॉझिटिव्ह व्हावं म्हणून तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहित आहे उपाययोजना, किंवा 1-2 आन्सर मध्ये एखाद 2. इथे सरळ सरळ स्टेटमेंट आणि विश्लेषण करा म्हटलंय. त्यामुळे इक्वल वेटेज एक्सपेक्टेड आहे, किंवा 6:4. याला 6 याला 4 नाही द्यायचं, कारण हे मेन आहे क्वेश्चनची, ही मेन स्टेटमेंट आहे. एकतर 5-5 किंवा 6:4. कळालंय? ओके, चला फास्टली 4-5 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम सांगा आणि सोल्युशन्स. केंद्रीय माहिती आयोग काय, त्याला अडचणी येत आहे कामामध्ये, आणि त्याला अडचणीला आपण कसं डील करू शकतो. जमत असेल नसेल जमत तरी प्रयत्न करायचे. ऍटलिस्ट तुम्हाला ही गोष्ट तरी इथे येऊन कळते की याच्या कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, त्या टॉपिक्समध्ये कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, हे जरी कळालं. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की मी अजूनही वीक आहे, आपली तुम्हाला आन्सर की मॉडेल आन्सर तसेही मिळत आहे, त्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं. तुमचे जे काही ऍटलिस्ट इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते व्यवस्थित कव्हर होऊन जातील. तुम्हाला वाटत असेल तर याची प्रिंट्स पण काढून घ्या. हे जे सगळे मॉडेल आन्सर्स तुम्हाला मिळत आहेत, प्रिंट्स काढा, अंडरलाईन करून तुम्ही घेऊ शकतात. एक्स्ट्रा पॉईंट्स असतील साईडला, तिथे नोट डाऊन करू शकतात तिथेच. आपला आन्सर रायटिंग प्रोग्रामचा मेन उद्देश तुम्हाला घाबरवणे नाहीये. आपला मेन उद्देश आहे की तुम्हाला अवेअर करणे, की आपल्याला कोणत्या गोष्टींवर फोकस करणे आणि कसे करण्याची गरज असते. आणि एक रियालिटी आहे, UPSCच्या मुलांना याबद्दल अवेअरनेस थोडी जास्त असते, बिकॉज ते एक UPSCचा पॅटर्नच आहे की त्याच्यामध्ये सुरुवातच PYQ आणि त्या गोष्टींपासून होते. MPSCच्या स्टुडंटला पहिल्यांदाच आहे हा एक्सपिरियन्स. ओके, त्यामुळे एक अवेअरनेस मेन्सची थोडीशी कमी आहे MPSC मध्ये याच्याबद्दल. म्हणून हे आपला उद्देशच तो आहे की आपल्या स्टुडंट्सला तो अवेअरनेस करून देणे. ओके, चला पाहूया, डिस्कशन करूया. सायलेन्स. चला डिस्कशन करूया. केंद्रीय माहिती आयोगाच्या कार्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात. ठीक आहे, आता नॉर्मल अडचणी पण तुम्ही त्यात लिहू शकता, थोड्याशा स्पेसिफिक लिहायच्या. नाही तर मला माहित आहे नॉर्मल अडचणी क्लासमध्ये मला जेवढ्या सरांनी सांगतात की ह्या आपल्याला नॉर्मल असतात तेवढ्या आपण लिहू शकतो. संसाधने नाहीत, पैसा नाही, ठीक आहे, असल्या नॉर्मल अडचणी ठीक आहे. थोड्याशा स्पेसिफिक आपण याबद्दल लिहू शकतो की केंद्रीय माहिती आयोगामध्ये जे आहे अधिकार 2019च्या कायद्याने काही कमी करण्यात आलेले आहेत. 2019 मध्ये कायदा दुरुस्ती करण्यात आली होती माहिती अधिकार कायद्यामध्ये. ठीक आहे, आता ती थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला लागेल की 2019 मध्ये काय केलेला होता. एक कायदा दुरुस्ती केली होती, त्यामध्ये जो केंद्रीय माहिती आयोग आहे त्याच्यामध्ये सरकारचं नियंत्रण वाढवण्यात आलेलं आहे. ओके, त्यामुळे तो त्याच्या अधिकाराचा वापर पहिल्यासारखा करू शकत नाही जसा 2019च्या आधी केंद्रीय माहिती आयोग करू शकत होता. त्यामुळे 2019ची जी कायदा दुरुस्ती झाली त्यामुळे त्याच्या अधिकारामध्ये कमतरता आपल्याला दिसून येते. सरकारचं नियंत्रण वाढलेलं दिसून येते. दुसरे, याच्यामध्ये राजकारण आपल्याला केंद्रीय माहिती आयोगाच्या कामामध्ये दिसून येते. ज्या ठिकाणी एखाद्या पॉलिटिकली इन्फ्लुएन्शियल व्यक्तीची माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिल्या जात नाही. ओके, ते राजकारण आहे. आणि पर्टिक्युलरली अपॉइंटमेंटमध्ये सरकारनेच अपॉइंट केलेला व्यक्ती असतो, त्यामुळे तिथे सुद्धा एखाद्या वेळेस पॉलिटिकल बायाज, राजनैतिक जे आपल्याला पक्षपातीपणा दिसतो माहिती आयोगाच्या कामामध्येच. ओके, त्यानंतर हायकोर्टकडे अपील जात राहते नेहमी नेहमी. एखाद्या वेळेस एखादी इन्फॉर्मेशन जर माहिती आयोगाकडे आली तर लगेच ज्याची इन्फॉर्मेशन आहे तो कोर्टामध्ये चालला जातो की ही इन्फॉर्मेशन नाही द्यायला पाहिजे. त्यामुळे न्यायालयाचं जे आहे हस्तक्षेप या कामामध्ये, त्यामुळे जो आपला माहिती आयोग आहे तो तेवढ्या इफेक्टिव्हली काम करू शकत नाहीये. बाकी संसाधने ऑफकोर्स त्याच्याकडे नाहीत, हा एक माहिती आयोगाचा प्रॉब्लेमच आहे. ओके, त्यानंतर त्याला मेन जे संसाधन पैशाचं कमी, त्याला ह्युमन रिसोर्स नाहीये त्याच्याकडे, मानवी संसाधन. त्यामुळे पेंडन्सी ऑफ केसेस खूप जास्त झालेली आहे, खूप जास्त केसेस पेंडिंग आहेत त्याच्याकडे. तो एक आपला मोठा प्रॉब्लेम आहे माहिती आयोगाचा. ओके, लोकांना अवेअर नाहीये माहितीच्या अधिकाराबद्दल. ठीक आहे, तो सुद्धा एक आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो. भ्रष्टाचार, दबाव, प्रेशराईज दबाव जो असतो माहिती आयोगावर, तो सुद्धा आपल्याला हा एक प्रॉब्लेम दिसून येतो, अडचण दिसून येते. ओके, तर या सगळ्या अडचणी आहेत. मग या अडचणींना डील करायला काय करावं लागेल. पहिले तर तुम्ही 2019ला जी दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्याला तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. जे अधिकार आहेत, जे आधीसारखे जे अधिकार होते माहिती आयोगाला, ते अधिकार त्यांना द्यावे लागतील आणि त्याला ती सुरक्षा द्यावी लागेल, कार्यकाळाची सुरक्षा द्यावी लागेल, जेणेकरून त्याला स्वतंत्र राहील कामाचं. 2019च्या दुरुस्तीमध्ये त्याच्या कार्यकाळाची सुरक्षा काढून टाकली होती. त्याला कार्यकाळाची सुरक्षा पहिले द्यावी लागेल, जेणेकरून तो स्वतंत्रपणे काम करेल. ओके, दुसरं, यामध्ये नीती आयोगाचे जे केंद्रीय माहिती आयोग आहे त्याचे अध्यक्ष आणि सदस्यांची
त्याची अपॉइंटमेंट करत असताना एका समितीद्वारे कमिटीद्वारे त्याची अपॉइंटमेंट एक प्रॉपर झाली पाहिजे. केंद्र सरकारकडूनच नाही, एक इंडिपेंडंट स्वतंत्र समितीद्वारे त्याची अपॉइंटमेंट होणे ते सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून तो स्वतंत्रपणे माहिती आयोग काम करेल. त्याला चांगले संसाधन द्या, त्याला ह्युमन रिसोर्स द्या आणि पैसा, आर्थिक संसाधने आणि मानव संसाधन हे दोन्ही संसाधन देणे त्याला भरपूर आवश्यक आहे, जेणेकरून ते पेंडन्सी जी आहे केसेसची, ती केसेसची पेंडन्सी थोडीशी कमी होईल. तंत्रज्ञानाचा वापर चांगला वाढवला पाहिजे, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, तो ॲटलिस्ट सॅग्रिगेट करू शकतो, सेपरेट करू शकतो, की कॅटेगरीनुसार की कशी कशी कशाची माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. बऱ्याच वेळ तोच माहिती देऊन टाकेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे, तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल असेल AI वापरा, ई गव्हर्नन्स, जे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, जे तंत्रज्ञान आहे, माहिती तंत्रज्ञान, त्याचा तुम्ही वापर करा. तसं त्याला त्या प्रकारे त्याला सक्षम तुम्ही करू शकतात. प्रशिक्षण द्या चांगलं. ओके. जे केंद्रीय माहिती आयोगामधले जे अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बराच वेळ ते असे नॉर्मल जनरलाइज सिव्हिल सर्वंट बसलेले असतात, त्यांना त्याचं प्रशिक्षण नसते, की कशाप्रकारे माहिती गोळा करावी आणि कशाप्रकारे द्यावी. त्यामुळे त्याला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानंतर माहिती आयोगाला किती वेळामध्ये सरकारने माहिती द्यावी ते सुद्धा फिक्स करावं. जसं माहिती आयोगाला माहित आहे की 1 महिन्यामध्ये माहिती द्यायची असते. जर तुम्ही एखादी माहिती मागितली तर आपल्याला माहित आहे की 1 महिन्यामध्ये माहिती द्यायची आहे. परंतु समोरूनच जर माहिती आली नाही तर? तो सुद्धा आपल्याला एक प्रॉब्लेम दिसून येतो. त्यामुळे ते सुद्धा करणे आवश्यक आहे. सरकारमधील काही कायदे बदलणे आवश्यक आहे. तो एक आपण समस्यामध्ये लिहू शकत होतो, की जो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट आहे. ओके, OSA जो आपला ब्रिटिशांनी बनवलेला हा कायदा होता, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट. तर असे जे कायदे आहेत, असे कायदे चेंज करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये सध्या बदल करण्याची गरज आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करते, ज्यावेळेस माहिती द्यायची नसते त्यावेळेस सांगते की नाही आमच्याकडे गुप्ततेचा कायदा आहे एक, तर आम्ही ते माहिती देऊ शकत नाही त्याच्या अंडर. ही सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे. मग अशा गोष्टी करणे आवश्यक आहे जर तुम्हाला त्याची कार्यक्षमता सुधारायची असेल तर. कळालंय? ओके. कन्क्लुजनमध्ये एक समितीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. माहिती आयोगाचा प्रश्न आला, माहिती अधिकाराचा कोणताही प्रश्न आला, शौरी कमिटी त्या ठिकाणी लिहायचीच. डिटेलमध्ये जायचं नाहीच आहे शौरी कमिटीच्या. तुम्हाला आन्सरमध्ये कधीही शौरी कमिटीचं एक्सप्लेनेशन विचारलं जाणार नाही. फक्त कन्क्लुजनमध्ये स्वतःहून लिहायची समितीचं नाव शौरी समिती. ही एक समिती आहे ज्या समितीने बऱ्याचशा सुधारणा दिलेल्या आहे, की केंद्रीय माहिती आयोग किंवा ओव्हरऑल माहितीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये कार्यक्षमता कशी वाढवण्यात येऊ शकते. या सगळ्या सुधारणा शौरी कमिटीमध्ये दिलेल्या आहेत. ओके. त्यांनी चांगल्या चांगल्या सुधारणा दिल्या, की जो ऑफिशियल सिक्रेट आहे त्याला काढूनच टाका म्हटले. ओके. त्यानंतर जे मी सांगितलं, की स्वतंत्र समितीची स्थापना झाली पाहिजे अपॉइंटमेंटसाठी, ते सगळं शौरी कमिटीने सांगितलेलं आहे. तो दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग आहे, सेकंड ARC, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. त्याने सुद्धा सांगितलेलं आहे, की शौरी समिती जी आहे, त्याची जे शिफारसी आहेत, रिकमेंडेशन्स आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. ओके. शौरी कमिटीचे रिकमेंडेशन्स यामध्ये लिहायचे नाही. ऑलरेडी तुम्ही उपाय दिलेले आहे. कन्क्लुजनमध्ये फक्त शौरी कमिटी मेन्शन करायची, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग मेन्शन करायचा. दॅट्स इट. कळालंय? ओके. ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला सुचलंच नाही की प्रशासनमध्ये काय चांगलं करावं आणि एखाद्या समितीचं नाव माहीत नाही, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग लिहा. व्हरायटी म्हणून पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग सुद्धा आहे. ओके. फक्त तो कधी कुठे वापरायचा ते माहीत पाहिजे. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग जो होता फर्स्ट ARC हा 1960s मधला आहे. फक्त या ठिकाणी चुकून पहिला नाही लिहायचा, की कायदा 2005चा आणि आयोगाने आधीच सांगितलं होतं. ओके. भविष्यवाणी करून ठेवला होता. तर तसं व्हायला नको. फक्त ते रेलेव्हन्स लक्षात आला पाहिजे. तर सेकंड ARCने हे सजेशन्स दिलेले आहे. ओके. आणि शौरी कमिटी लक्षात ठेवायची. आता हे जे कमिटीज आहे, आता हे क्लासमध्ये पण नाही झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं हे साईडला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचं, की ही समिती माहिती आणि 20 वर्ष झाले त्यामुळे ऑलरेडी चान्सेस आहेत. माहिती अधिकाराचा प्रश्न आले की कमिटी फिक्स, शौरी कमिटी.